बुलढाण्यामध्ये इंधन टंचाईचा मोठा भडका उडाला आहे। कॅनमध्ये पेट्रोल न दिल्यामुळे कर्मचाऱ्यावर तलवार आणि कोयत्याने हल्ला करण्यात आला। आरोपी फरार झालेला आहे। खामगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुरुवारी पेट्रोलसाठी झालेली बुलढाण्यामधली पळापळ देशभरामध्ये व्हायरल झाली। गुरुवारी बुलढाण्यामधील लोणार तालुक्यात पेट्रोल पंपावर डिझेल वाटप सुरू करताच नागरिक कॅन घेऊन पंपाच्या दिशेने धावत सुटले। या धावपळीमध्ये काही नागरिक एकमेकांच्या अंगावर पडल्याचं देखील पाहायला मिळालं। त्याच बुलढाण्यामध्ये आता पेट्रोलसाठी मारहाण झाल्याच्या 2 घटना घडल्यात। बुलढाण्याच्या शेगावमध्ये बॉटलमध्ये पेट्रोल देण्यास नकार देणाऱ्या पंप कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली। एका व्यक्तीने 50 रुपयाचं पेट्रोल बॉटलमध्ये मागितलं होतं, मात्र नकार दिल्यामुळे कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण झाली। नंतर दोघांनीही एकमेकांना मारहाण केली। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। खामगाव अकोला मार्गावरील पिंपरा फाट्यावरील केके रिलायन्स पंपावरच्या कर्मचाऱ्याला तलवार आणि कोयत्याने मारहाण करण्यात आली। कॅनमध्ये पेट्रोल का देत नाही या कारणावरून ही मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळते। मारहाणीमध्ये पेट्रोल पंप कर्मचारी सागर आचार जखमी झालाय, तर अमोल जाधव, अक्षय जाधव, चेतन जाधवसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मशागतीच्या कामासाठी इंधन मिळत नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बुलढाणा मलकापूर मार्गावर रास्ता रोको केला। आंदोलनामुळे बुलढाणा मलकापूर मार्गावरची वाहतूक जवळपास अर्धा तास पूर्णपणे ठप्प होती। शेती कशी करायची असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केलाय।